काँग्रेसचे जे माजी आमदार आहे कैलास गोरंट्याल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं विधानसभेमध्ये अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली. त्याचबरोबर जालन्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्याला लाथा मारणं हे चुकीचं असतं किंवा किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात. त्यातला हा असणारा एक भाग आहे. काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते, मात्र त्यांना पंजा मिळत नाही. वारंवार पंजा मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे. प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलाय का त्यांनी? अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्ष पातळीवर पोहोचलेला नाही. त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 4 महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली. त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे, त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल, पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगानं कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती. हे त्यांना विचारण्याचं अधिक संयुक्ती योग्य राहील. मात्र अशा प्रकारे यांच्या संदर्भात तुमच्याकडे वरिष्ठांकडे तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या कारवाई होईल या भीतीने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल. पक्ष ते सोडत आहेत. पक्षाने वारंवार त्यांना संधी दिलेली आहे. ते जाण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूर खुद्द खासदार महोदयांनीच त्यांची जाऊन भेट घेतलेली होती. इतपर त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना चालल्या घरी सुखी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची. अशी पण माहिती समोर येते की विधानसभा निवडणुकीत काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याणकारीची ऍक्च्युअल सुद्धा कैलास गोरंट्याल काम केलं नाही म्हणून असा पण आरोप झालेला होता. यातून ते पक्षातून बाहेर पडता येईल का? हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता, दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय, त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वखुशीने घ्यावा. यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही, नाक ओढण्याची आवश्यकता नाही. परभणीमध्ये सुरेश वरपुडकर असतील, जालन्याचे कैलास गोरंट्याल असतील, सगळे भाजपमध्ये जात आहेत. काय नेमकं कारण असू शकते? काँग्रेसला गळती लागली असं वाटतंय का तुम्हाला? काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत. नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत. कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत, अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत. तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे.